हॅलो फ्रेंड्स. तर आम्ही घरी गेल्यानंतर आज फिरायला चाललो आहे. देवगडला चाललो होतो आम्ही. तर आमच्यासोबत एक छोटं बेबी होतं, हर्षलच्या मामाचा मुलगा आणि त्यांचा एक छोटं बेबी. बघा, बेबीसाठी आम्ही झोळी पण बांधली गाडीमध्ये. अन्वी पण झोपली होती. तर इथं आम्ही देवगडला, आमचं हे पहिलं गेट होतं. बघा किती छान कमान बांधली आहे त्यांनी. तर तिथनं पुढे गेल्यानंतर खूप सुंदर वाटलं मला ती कमान बघून. एवढं फ्रेश वाटत होतं तिथे गेल्यावरती. हे बघा, हे देवगड आहे. तर आणि असं झालं की आम्ही गुरुवारीच गेलो आम्ही दर्शनासाठी. ते आम्हाला तिथून दर्शन केल्यावरती निघाल्यावर कळालं. तर मस्त एन्जॉय करत करत आम्ही चाललो होतो. छोटं बेबी पण होतं सोबत, त्यामुळे छोट्या बेबीसोबत घेऊन जाणं थोडंसं अवघड होतं, पण केलं आम्ही ॲडजस्ट. हे बघा छोटं बेबी. तर चला, आम्ही चाललो दर्शनाला. आतमध्ये मोबाईल फोन्स अलाउड नव्हते, त्यामुळे मला जास्त फोटोज क्लिक करता नाही आले. पण इथे फक्त आजूबाजूचा जो परिसर होता तिथेच मी थोडे व्हिडिओज वगैरे काढले. खूप सुंदर होतं आणि ऊन पण खूप होतं. नंतर आम्ही आतमध्ये दर्शन वगैरे केलं. छोटं बेबी असल्यामुळे आम्हाला लवकरमध्ये पाठवण्यात आलं. त्यांनी काय आम्हाला असं लाईनमध्ये वगैरे उभं राहू दिलं नाही. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी थांबलो होतो. दुपारचं जेवण करायचं राहिलं होतं आमचं. घरनं फक्त आम्ही नाश्ता करूनच निघालो होतो. तर इथे आम्ही जेवण वगैरे केलं. तर हे बघा, अन्वी कशी आईस्क्रीम खाते आणि ते छोटं बाळ. तिथनं निघाल्यानंतर अचानक आमचं ठरलं की हे आपले शिवाजी महाराज जय शिवराय. तर आमचं अचानक ठरलं की आम्हाला जायचं आहे सरला बेटामध्ये. तिथे आपल्या सगळ्या महाराजांची समाधी आहे. नारायणगिरी महाराज झालं, गगनगिरी महाराज झालं. तर तिथे आम्हाला जायचं होतं. पण तिथनं आम्हाला जो मॅपने शॉर्टकट दाखवला, हा बघा कसा रस्ता होता तो. तर एवढा आम्ही मुश्किल पार करून शेवटी बेटापर्यंत आलो. तर इथे 3 नद्यांचा संगम आहे असं म्हणतात. इथेच आहे आसपास. मी काय बघितलं नाही कारण खूप उशीर झाला होता, मला घरी जायचं होतं. तिथे आम्ही दर्शन घेतल्यानंतर तिथे पण आतमध्ये मोबाईल असं अलाउड नव्हता. त्यानंतर आम्ही इथं महाराजांच्या गादीचं पण दर्शन घेतलं. रामगिरी महाराजांच्या गादीचं दर्शन घेतलं. तर ते झाल्यानंतर तिथेच गोशाळा होती. आम्हाला आतमध्ये जायचं होतं, पण तिथे गेट बंद असल्यामुळे आम्हाला मध्ये जाता नाही आलं. तर त्यामुळे बाहेरनंच आम्ही सगळं बघितलं. आणि तिथनंतर हा बघा, एवढा सुंदर सनसेट होता ना, फोनमध्ये एवढा छान क्लिक नाही करता आला मला. असंच आमचा दिवस संपला. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.